चिंतनाची जोडी लाभ घडोघडी तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी तुका मने भोजे मग मी नाचे न निर्लजे तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी विठ्ठल 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 चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवूनी माथा साष्टांगी आता नमन दंडवत माझे दुसरे वंदू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा त्या माझे नमन दंडवत आता वंदो साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम करीती उच्चारण तया माझे नमन गा आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोतेजन तया माझे नमन गा आता वंदो रंगभूमिका कीर्तनी उभे असे लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन गा ऐसे नमन करुणी सकळा ऐसे नमन करुणी सकळा ऐसे नमन करुणी सकळा नमन करुणी सकळा हरि कथा बोले वो बढ़िया बोला 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 अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकाळ नामा म्हणे अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकाळ नामा म्हणे अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकाळ अजून ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी आभार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझिया पाया दंडवत तुझिया पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया
विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो विश्वाचा तो गुरु निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन मौनगिरी बाबा जनार्दन स्वामी जनार्दन बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मौनगिरी बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मौनगिरी बाबा जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन स्वामी महाराज की जय चिंतनाची जोडी हाचे लाभ घडोघडे तुम्ही वसोनी अंतरी मज जाग निर्धारे आज आपल्या ह्या श्री क्षेत्र निळखेडे या परिसरामध्ये प्रत्येकाच्या पुण्याईनं आबालवृद्ध बालगोपाळ सर्वांच्या तन मन धनानं चालू असलेला अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा या सोहळ्यामधील या वर्षाचं हे जागराचं कीर्तन सप्ताह संपत नसतो आपण शेवटचं म्हणत असतो माणूस मरत नसतो मरणाकडे जात असतो परत येत असतो हे फक्त काय आहे आत्ताची भागून न्यायची आणि उद्या परत नवीन तयार करायची हे असंच असतं शेत नांगरायचं ढेकळं काढायची पाऊस पाडायचा परत पेरायची हे तेच आहे प्रत्येक वर्षाला हे एकदाच कुठेतरी याला पूर्णविराम द्यायचा गड्या जात नाही तो देवत नाही थांबवत नाही उद्यापासून या परिसरात असणारे जेवढे काही जीवजंतू आहेत ना बाबा एकालाही करमणार नाही तुम्हाला तरी करमणार का प्रत्येकाची रीत आहे माता माऊली लहानाची मोठीच्या घरामध्ये होते एकदा उपवर झाली लग्न राहतं लग्नाच्या त्या मंडपामधून ती कन्या एकदाची बाहेर जाते ना मागं फिरून बघा कसं वाटतं जसं तेव्हा वाटतं ना उद्या तसं सुनं वाटतं संपवत नसतंय अशा या पावन पवित्र क्षेत्रावर अखिल कोट गुणनिदान प्रभू परमात्मा विश्वाचा मालक विश्वाचा चालक ज्यानं हे विश्वच तयार केलं ज्या कामाकरता हे विश्व तयार केलं ते काम तो यांच्याकडून करून घेत असतो त्याची कथा तोची करी त्याचं काम आहे तो करून घेतो कुणाकडून तरी आपल्याला त्या कामाकरता नेमलंय गड्या त्यानं म्हणून त्या गुणनिधान पांडुरंग परमात्म्यानं आपल्या गावामध्ये येऊन आपल्या सगळ्यांचं मन जिंकलं त्यानं रूप त्याचं गोड असतं त्याचं दर्शनीय रूप आपल्याला त्यानं दररोज दाखवलं आणि अशा या पावन पवित्र असणाऱ्या आपल्या ग्रामामध्ये या पांडुरंग परमात्म्यानं येऊन तिथून आपल्या सगळ्यांवर नजर ठेवली आणि असा तो परमात्मा गावात आल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना त्या दिवशी जो आनंद झाला तो आनंद
साजरा व्हावा म्हणून सगळ्या गावानं ठरवलंय त्या मंदिराचा, जसा आज आमच्या मंगेश सरांचा बर्थडे झाला असा ह्या मंदिराचा बर्थडे आहे गड्या आज. वर्धापन दिवस म्हणजे आपल्या भाषेत बर्थडे. हल्लीची भाषा जर काय विज्ञानाचं जग आहे ना, लय जुनं जुनं धरून चालणार नाही आता. असं त्या मंदिरात म्हणजे सर एकात काढून घेतलं मी सगळं. तुम्हालाही उदंड आयुष्यासाठी अनंत अनंत शुभेच्छा. असं गोड असा मंदिराचा वर्धापन दिवस आणि या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं करू घातलेला नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा. या नामयज्ञामध्ये आजचा उपांत्य दिवस आहे. उपांत्याच्या दिवसाची एक अशी ह्या जुन्या मंडळीनं रीत घालून दिली. तिंगळे बाबू असतील, सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. मला माहीत नाही यांच्यापर्यंत कधी आली, परंतु रीत अशीच आहे बाबा, याला प्रमाण नाही. पण रीत अशी आहे, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं येत असताना त्यानं नामपर अभंग किंवा नामाचं महत्व प्रतिपादन करून तुम्हाला सांगायचं. मग या श्रोत्यांनी ते ऐकल्याच्या नंतर या श्रोत्यांनी उर्वरित 7 दिवस त्या नामाचं महत्व, त्या नामानं काय होतं, ते नाम घेतल्यानं कोणाकोणाचा काय फायदा झाला, मग आपला काय काय फायदा करून घ्यायचा, तो इथं येऊन फायदा करायचा. मग तो केलेला फायदा आजच्या दिवशी येणाऱ्या कीर्तनकारानं घरून येताना जसा त्या लाडक्या बहिणीचा अर्ज केलता का मामी, तसाच त्यानं येताना हा मागणीचा अर्ज भांड्या कुंड्याचा केलता का, इकडं भांडे व भांडे माय केलता का, तुम्ही केलता का, नाही तर मग तुम्ही वाकार दिला लवकर. नाही ते असंच आहे, ते मागणीचा अर्ज. मग आजच्या दिवशीच्या कीर्तनकारांना पीटी मास्तर बाबा कसं आहे हो, असंच आहे ना. मग त्यानं येताना मागणीचा अर्ज घरूनच घेऊन यायचा आणि घरून घेऊन यायच्या नंतर त्यानं मागणी देवाकडं काय करायची किंवा संतांनी देवाकडं काय मागितलं आणि ती मागणी देव कसा पूर्ण करतो याविषयीचा थोडा 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 परिचय आपल्या सगळ्यांपर्यंत यानं पोच करायचं. म्हणजे माहीत नसतं असं नाही, मागायचं प्रत्येकाला कळतं, परंतु संतांनी देवाकडे काय मागितलं गड्या, काय मागावं आणि जे मागितलं त्यांनी ते आपण मागावं, त्यांच्या पावला पाऊल चालत जावं गड्या. अशा रीतीचा आशयाचा अभंग आजच्या दिवशी घ्यावा, याला प्रमाण नाही. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारांना नामपर घ्यावं, दुसऱ्या दिवशी द्वैत घ्यावं, तिसऱ्या दिवशी भारुड गवळण, असं नाही. काही प्रमाण नाही त्याला. नाही माझ्याकडे नाही बा, तुमच्याकडे असेल तर बोला तिकडून, कोणा नाहीच आहे. शेवटच्या दिवशी मात्र, आजच्या दिवशी मात्र ही दंडक आहे की यानं ह्या कीर्तनकारानं मागणी सांगायची आणि उद्याच्या येणाऱ्या कीर्तनकारानं मात्र मग त्यानं बाकीचं काही गोंधळ न घालता त्यानं चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. त्यानं काला करायचं, मस्त दहीहंडीचं सांगायचं, गवळणी सांगायच्या, गवळी सांगायच्या, गाई रानात घेऊन जायच्या, सगळ्यांनी एकत्रित बसायचं आणि चला खाऊ शिदोरी. बाकी काय असतं याला म्हणतात सप्ताह. या नियमाप्रमाणे आजचा उपांत्य दिवस आहे म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग. भगवंताचे लढीवाळ भक्त तुकोबर आहे. तुकोबर आहे देवाकडं मागणं मागतात. मग कुणी अशी शंका घे, तुकोबराय देवाकडे मागत होते का? आम्ही तर प्रमाण वेगवेगळे ऐकलेले आहेत. असो, तुकोबराय देवाकडे काय मागतात संसारातलं मागितलेलं नाही, कुठल्याही अभंगात तसं वर्णन नाही. अशाच आशयाचा थोडा न कानपाट ऐकलेला. शक्यतो हा अभंग मी पण थोडा कानपाटच आहे माझा. ऋषी महाराजांना मला दुपारी लिहून द्यायला मत केला, हातावर पाडतो, बारामाटा पुसला, आता निमाशी. अभंग गोड आहे. अभंग कितका सुंदर आहे की तुकोबराय म्हणतात, देवा ऐक ना, तुझ्या चिंतनाची जोडी मला लागू दे. चिंतनाची जोडी यानं माझा लाभ होणार आहे आणि हा लाभ माझ्या जीवनामध्ये घडोघडी व्हावा. हाची लाभ घडोघडी, हा लाभ होण्याकरता तू काय कर देवा, बाकी काही न करता तू वसवणी अंतरी. हा देवा, माझ्या अंतरामध्ये तू जागा कर. वसुनी, वसुनी या शब्दाचा अर्थ आहे बसुनी, व वसती म्हणजे बसणे. असा हा वस्ती करून बसणारा भगवंत अंतरंगामध्ये बसत असतो. तू भगवंत माझ्या अंतकरणामध्ये येऊन बस. तुम्ही वसुनी अंतरी मज जागवा निर्धारी. आणि मध्ये बसून तुम्ही काय करा, ज्या ज्या वेळेला मला थोडी झोप लागेल गड्या, जागवा याचा अर्थ माझा जेव्हा तोल जाईल त्यावेळेला मला सावध करा, जागा करा. का जागा करा माहित आहे? माझं मन आहे तिथं, मन इतकं गोड आहे, या सगळ्या इंद्रियाला कामाला लावतं ती. म्हणून त्या मनाला जाऊ देऊ नका कुठं. आणि जर गेलंच, जेथे जेथे जाय मन, मन जर आजूबाजूला गेलं तर तुमच्याकडं सुदर्शन आहे गड्या देवा. आड घाला सुदर्शन, माझं मन तिकडे जाऊ देऊ नका. आडपडदा घाला त्याला, बाजूला जाऊ देऊ नका. असं जर झालं तर काय होईल देवा ऐका ना,
असं जर का झालं अजून देवाला बोलू दिलं ना एकतर्फीच चाललं हे सांगायचं काम. देव बिचारा बरा कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे आणि तुकोबारायाकडे पाहतो एकटक लावून. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे भोजे, भोजे म्हणजे भूक लागलेला, ज्याला ज्याची भूक आहे अशी भूक भागवणार करता जो ज्याच्याकडे जातो. तुकोबाराय म्हणतात त्यातला मी एक आहे. तुका म्हणे भोजे मला भूक याची आहे, कशाची, ही आत्ता मागितलं याची. ही जर भूक भागवलीच देवा तू तर मी काय करेल. म्हटले मी निर्लज्जपणानं तुझं नाव घेऊन नाचन गड्या, म्हणून मला तू हे दे. अशा आशयाचा बघ आपण सेवेसाठी घेतला. विठ्ठल कीर्तन म्हटलं भजन म्हटलं की एकट्यानं करता येत नाही बाबा. हा एकल्याचा खेळ नाही. म्हणून कीर्तन असो प्रवचन असो जिथं जिथं भजनाची संगती करायची असेल त्या त्या वेळेला सर्वप्रथम आणलं जातं त्याचं नाव आहे हातोडी. बरोबर, त्याचं नाव आहे कणिक. मग विना नाही, संतांनी त्याला एक दुजोरा दिलाय गड्या. ते म्हटले हे सगळं करत असताना सर्वप्रथम तुम्ही असो नसो मी असो नसो परंतु पहिले या मृदंगाला आणावं लागतं. तो मृदंग लावून घेतला जातो आणि लावणी मृदुंग मग श्रुती टाळ घोष आणि मग शेव ब्रह्मरस आवडीनं असे मृदंगाचे महामेरू महागुरु मृदंग सेवक ज्यांचं नावातच वैभव आहे. आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव दादा आज आपल्या मृदंग सेवेसाठी बसलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण राजाओ एक सांगू का, एक कमी वयामध्ये आम्ही होतो बाबा. काय साधना करावं लागतं ज्याचे फुटतात त्यालाच कळतं. उगा लोकांना म्हणायचं काय बुवा एवढं एवढं वाजित्या 2-4 चाली वाजित्या आणि यांना द्या 10,000 11,000. तू एखादा ठोका मारून पाय एवढ्या थंडीत नाही खटकन बोटातून रक्त बाहेर निघालं तर काय पटेल. सोपं नाही. आपण 2-4 वर्षी त्याची करून पाहिली बाबा संगती. परत हात नाही लावला त्या गाड्याला नाही. लई निबर असतं ती. हाणून पाहिलं का मग कळतं. असो पद्धतीनं आमची छोटे विनेकरी बाबा काय गोड आहे गड्या. आणि ह्या वयात हा गडी असा आहे ना नक्की सांगतो या नाशिक जिल्ह्याचं नाव कुठेतरी लांब नेईल गड्या. लय गोड पाऊल आहे. कारण मला नाचण्याचा छंद आहे गड्या म्हणून सांगतो. लईच गोड आहे, लईच गोड आहे. आणि इतकं निरागस आहे ना त्याला काहीच माहित नाही काय करायचंय पुढे. बाबा काय माहिती आहे का ना कोणाची 500ची ओवळणीची अपेक्षा ना काय ना काय. अगदी आपलं आपलं तल्लीन बिचार येणं घेतंय खांद्यावर टन उड्या चालल्या. तत्पद्धतीनं 2 संकेत महाराज लाय गाय आणि गोड आहे गाड्या डबल आहे. त्याला स्प्लेंडर आणि पुढं प्लस येतं. हा ते असंच आहे ना, असंच आहे ती 2 महाराज आहे. तत्पद्धतीनं ज्यांचा मृदंगाचा गोड हात आहे. पण आज काऊन ठेवून दिलं काय माहित गड्या शेवटच्या दिवशी. काय मला काय माहित नाही काय बिघडलं का त्याचं. हा मला वाटलं इंजिन बिघाडलं म्हणलं त्याचं काही खोड्या झालं गड्या. नाही खोड्या वेळेला काय नाही बसले मग असं बाजवतील सगळे पाळी परिणत असलं काय नाही. असं गोड अनिकेत दादा संकेत दादा आमचे मनीष दादा सगळी मंडळी ही गोड आहेत. तत्पद्धतीनं आमचे चोपदार बाबा ज्यांचं आपल्या महाराष्ट्रातच नाही तर साधू समाजामध्ये मोठं नाव आहे. कमी वयाच्या साधूच्या यादीत मोठ्या गटात ज्यांची नाव आहे ती शिवगिरी बाबा आदरणीय सगळी ही मोठी मंडळी आहेत. पण लहान गटामध्ये मोठं नाव आदरणीय आपलं लखनगिरी बाबाचं आहे. काही मोठं नाव आहे. काय होत असतं माहिती आहे का आपल्यामध्ये वावरणारं असतं ना त्याचे आपल्याला बाबा तितकं नाही. असो बाबांनीच सगळा हा खटाटोप करावा. लई जरा आता बोलन मी बाबावर कधी लईच गोड. माझ्याबरोबर आलेले आदरणीय ज्यांचं शेतीवर प्रेम आहे आणि किती प्रेम करावं शेतीवर तर त्यांची शेती बघायला बाहेर राज्याच्या लोकांना यावं गड्या. अशी गोड जीव ओतून शेती करणारे. मी तर त्यांना मला जर अशी पुरस्कार द्यायची वेळ आली ना संत सावता महाराज शेती पुरस्कार नाशिक जिल्ह्याचा आमच्या मोहिते पाटलाला देईल मी. त्या काळाचे प्रसिद्ध शेतकरी प्रगतिशील शेतकरी सावता बाबा होते. तर आज आपले मोहिते पाटील आहे. गोड त्यांचं प्रेम आहे. तत्पद्धतीनं श्री विठ्ठल 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 नसताना आम गोष्ट त्यांच्या नावाचं मी करत असतो. असे आमचे आदरणीय विठ्ठलदास आहेत. माझे मावस भाऊ किरण भाऊ आहेत. त्यानंतर आपल्या सगळ्याचे कांदे बिंद्याचे आंदोलनं बिंदोलनं काय असल नसल काय कोणाला कुठे मारा हाना काय सगळ्याच्या किशी बिशी बोकंडी किती चालू आहे आता नाही बरं ठीक आहे. लईच गोड आहे. आमचे केदारनाना तिकडे उभी होती ना येवल्यात केदारनाना नाही का नाना नाही की मग केदारनाना नाही की नाना नाही की केदा भाऊ आहे. असं तत्पद्धतीनं माझ्याबरोबर आलेले माझ्यावर अगदी
गुरु, बाप, भाऊ, आई, बाप, माझं सगळं सर्वस्व म्हणजे आमचे श्यामांना आहेत. 97 पासून तर आज 25ला सुरुवात झाली, पहिला महिना आहे. 97 ते 25 माझ्या जीवनाचा प्रत्येक दिवसाचा प्रवास ज्या माणसानं करून घेतलं गड्या, माझ्या पाठीराखा म्हणून माझा अण्णा माझ्याबरोबर आहेत. त्याच पद्धतीनं आमचे वळूताते आहेत, सगळी ग्रामस्थ मंडळी, ज्यांचा ठणका हिंगळा इतका दणकेबाज आहे असे हिंगडे बाबा. त्यांना गागले की हा हा ती कुठं नाही. आता मग पंचपदी चालू झाली नुसती ये ऐकली तरी नाही ठणका इंगड्याचाच, दुसरा नसतो, एवढा दणकार आहे. तर पद्धतीनं जसं लखनगिरी बाबाबद्दल छोट्या वयोगटात बोललो मी, असं आमचा छोट्या वयोगटामध्ये महाराष्ट्राचा फॅन, लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय आमचा माऊली बाबा. धोतर नाही घातलं ते म्हणले गार लागत आहे. गोड आहे, जा द्या लागतं काय शरीर, आणि वय झालं की होतं माणसाचं वयानुसार. असं त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचा लाडका आवाज, कितीतरी क्लिपा गड्या आमच्या त्यांच्या यूट्यूबला, लईच गोड आहे. असे आमचे आदरणीय माझा लहाना भाऊ म्हणून माझ्याबरोबर कायम पाठीराखा आहे, दररोजच आहे. असे आदरणीय ऋषिकेशजी महाराज, गोड त्यांचं गाणं. तुम्ही मीच प्रेम करतो त्यांच्या आवाजावर, असं नाही, त्यांच्या आवाजावर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे. इंदुरीकर बाबांना सुद्धा म्हणून अरे काय कोणा म्हणून टाळी वाजवली नाही गड्या दादा आहेत. तर पद्धतीनं आमचे बाबा आहेत, आमचे सासरे आहेत. तिकडं आपा लय लांब बसले गड्या, मी पाहिलं आपा तुमची मफलर ओळखली मी मग. आमचे माझे माऊसभाऊ अण्णा आहेत, सगळी ज्येष्ठ मंडळी. मी नावानं हाक नसतो मारत कोणाला, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. असो सारख्या वारक्यांना बोललं बाबा चालतं, ज्येष्ठ आहेत ते आपल्या माझ्या आज्याच्या वयाचे आहेत. तर तो पद्धतीनं माझा आणि तुमचा आवाज 7 दिवस ज्यानं ह्या पंचकृषीच्या बाहेर काढला गड्या, त्या काय अशा चादरीन चुदरीन रगीन बिगी नाही, गोधडे आहेत ते, गोधडे आहेत. ते अलंकार काम असते हिऊ का ना आवरतो बाबा, बरं वाटेल ना. गोधडे बाबाची आपली साऊंड सिस्टीम आहे, लईच गोड आहे. मागच्या वर्षाचं आठवलं मला, त्र्यंबकेश्वरला जागराचं कीर्तन होतं बा, बरं का बाबा, जागराचं कीर्तन होतं. काय नाही बा, आजूबाजूला सगळी कीर्तन चालू बरं का. पंचकृषीचे कीर्तन आता ते सगळे बरडावर, आमच्या बरडावर लईच कीर्तन. दणका कोणाचं भजन, कोणाच्या बाया गागातात, कोणाची माणसं गागातात. होय पाटील असा दणका चालू. जेव्हा आमचा पड उभा राहिला आणि आमच्या गोदडे बाबानं कोणचं बटन पिळवलं कोण जाणे, सगळे आले, लखनगिरी बाबा काढा तुमचे भोंगे. ते म्हणलं काढून पाय बरं तू. सगळ्याचे कीर्तन बंद वाढले ह्या गाड्यानं. अख्खा माळ कीर्तनाला आलता, बसाय जागा राहिली नाही बा, उभी राहिली लोक कीर्तनाला मागून. काय आवाज आहे त्याचा, कुठून काय माहिती, मशीनच वेगळं आहे. पण त्याचं सिस्टीमा नाहीत का आजूबाजूला. मान कोणत्याच सिस्टीमवाल्याचं जमत नाही महाराज, बरं का. तुम्ही दोघं महाराज रगितले, कोणच जमत नाही मावलं. कोणत्याही कीर्तनाला उभं राहिलं का आपण बेस दे गेन दे, याचा वाढव, हे इकडं कर. या बाबाला कवाच म्हणावं लागलं नाही. मागच्या साला कीर्तनाला आलो, लईच गोड. असं गोदडे बाबासाठी एकदा गोडदार टाळ्या झाल्या पाहिजे गड्या. आणि सांगू का तुम्हाला, आपल्या मोबाईलमध्ये लई थोडं आहे. तुमच्या की इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, अजून काय फार तर फार तुम्ही ट्विटर चालवाल, अजून काय 2-4 बटणं पिळवता सारी रात जाते तर आपल्याला उमजत नाही. ते मोजून पहा किती बटणं आहे, कसं डोकं चालत असेल त्याचं. डोकं एवढीची काय कला आहे गड्या. पण सगळ्याचा आवाज सारखा काढतो, एवढं मात्र खरं. सगळ्याचा आवाज सारखा, चिर नाही पीर नाही, एवढं असतं गड्या. लोक आहे ना उगा त्या साऊंडवाल्याला बदनाम केलंय. काय हो करून पहा एखादं बटन पिळून कधीतरी, काय गोड आहे. तत्पद्धतीनं तुम्हाला मला सगळ्यांना हे कॅमेरावाले जे आहे ना, हे नुसतं मागून असं उभं जरी राहिलं ना, त्याच्या मागचे बैस खाली, अरे बैस खाली काय. आपला फोटो बाबा घरी जातही बिचार, पाट तांबड्यात कोंबड्या गागात्यात, तोपर्यंत आपले तोंड साफ करीत बसते ये लोक. याला गोरं कर, त्याला गोरं कर, याच्या मिशा काढ, म्हातारीची मिस्त्री लावेल वटपूस, प्रत्येकाची सेवा करतो रे गड्या. ते मंगेश महाराज एवढा मोठा गंध लावला ना, ते गंध असा सरळ करणार, पक्वाजाच्या कणिकाला गोल आकार देणार. काय काय गोड. पीटी मास्तरना जरी नाही भात्या वळला ना, ते तिकून स्वर देणार त्याचा एखादा. प्रत्येकाला नाही यानं चाटी थापी मारली ना, ते नाही काय मला काय माहिती त्याला, हा चाट मारली ना तरी ते तिकडून आवाज देणार. इतकं गोड असं सगळ्याचं चित्रीकरण करणारे आमचे मराठी वक्त्याचे गोड असं सगळ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कीर्तनकारानं त्यानं घेतलंय. सगळ्या कीर्तनकारांपर्यंत त्यांचा चॅनल गेला, खूप मोठा गोड चॅनल आहे. असे मराठी वक्त्याचे आमचे सर्व वैभव दादासाठी एकदा गोड टाळ्या झाल्या पाहिजे. 7 दिवस लई सेवा केली गड्या आपली सगळ्यांची त्यांनी दिले.
तत्पद्धतीनं आपला हा जो संप्रदाय आहे, लक्ष देऊन ऐका, या संप्रदायाची ओळख तुम्हाला आणि मला झाली. बाबा, तुमच्या टोप्या उपरणे, या पदरावाल्या माया, ही साधू संत मंडळी, यांची ओळख तुमच्या आमच्यापर्यंत आहे. परंतु आपले लेकरं बाहेर गावाला शिकायला गेलेत. बरोबर आहे. जुन्या काळात सुतकं जर पडले तर सुतक पडल्यावर अख्खा वाडा वदाड्या दूत होता. सगळ्या वाड्यातले टाकल्या टुकल्या करत होते का नाही? करत होते. आता आपलेच लेकरं कॉलेज गाडीने जाते, किती पोरं टाकल्या करतात? नाही. का माहिती का? त्यांच्यापर्यंत ही पोहोचना. काय? ही ज्ञान, हे ग्रंथ त्यांच्यापर्यंत जाईना. का जाईना? त्यांच्यापर्यंत जाणारं यंत्र आपल्याला भेटलं. असं गोड एक यंत्र ज्या श्रीमद्गीतेचं ट्रान्सलेट केलं अनेक भाषांमध्ये, आणि श्रीमद्गीता ही बोलकी केली, तिचं भाषांतर केलं. जशी ती संस्कृत आहे, ज्ञानोबारायानं केली से मराठी गीता देवी, अशी श्रीमद्गीता ही बोलायला लावली. तिला एक ॲरो आहे, तो त्यावर ठेवला. तो ठेवला की ज्या शब्दावर ठेवला त्या शब्दाचं ते उच्चार करते. हो, पेन आहे तो, आणि तो पेन बोलतो. अशी बोलकी श्रीमद्गीता, त्या गीतेचा अर्थ, ती गीता नेमकं काय म्हणते. वेळ नाही ना तोंडानं बोलायला, वेळ नाही ना लेकराला समजून सांगायला. खेळता खेळता सुद्धा आपले लेकरं श्रीमद्गीतेचे श्लोक नाही स्वतः उच्चारायला टाइम ना आपल्याला. ज्याच्यावर ठेवलं त्याचा नेमका अर्थ काय गड्या, असे सांगणाऱ्या आमच्या जाधव मॅडम आज आपल्याकडे आलेत, आणि ती श्रीमद्गीता कीर्तनानंतर आपण ओपन करून दाखवणार आहेत. म्हणून अशी आपली सगळी टीम इथं आलेली आहेत. यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं आहे. आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल हॅलो हॅलो विठ्ठल विठ्ठल. आजच्या आपल्या कीर्तनाचा मुख्य विषय आहे मागणी. कुणी असं म्हणेल, संत का देवाकडे मागत होते का? आम्ही तर असं ऐकलंय की जगद्गुरु तुकोबाराय हे देवाकडे जायचे. देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला त्यांच्या भक्तीचं ओझं झालेलं होतं. मग देवानं तुकोबारायाकडे पाहायचं, आणि तुकोबारायाकडे पाहिल्याच्या नंतर देवानं खिन्न व्हायचं. खिन्न झाल्याच्या नंतर देव म्हणायचा, तुकोबा काय अवस्था केली प्रपंचाची. अहो, तुमच्याकडं जमीन होती ती लोकाला देऊन टाकली, सावकारकी होती ती सोडून दिली, सगळा प्रपंच तुम्ही, अहो धुळधाणी झाली त्या प्रपंचाची. प्रपंचाच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला तुम्ही, जाळून संसार वैसले अंगणी तुकोबाराय. अहो काहीतरी मागा हो. आणि देवानं तुकोबारायाच्या तोंडाकडे पाहावं, आणि तोंडाकडे पाहून तुकोबारायाला म्हणावं, तुकोबा मागा ना काहीतरी. चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ. मागण्याची आशा पाहे मुखाकडे, मागण्याची आशा पाहे मुखाकडे.
त्या तुकोबारायाच्या तोंडाकडे पाहायचे आणि देव म्हणायचे, ए तुकोबा मागा काहीतरी, मागण्याची आस आहे तुमची असं मला वाटतंय, असं देवाला वाटायचं. आणि तुकोबारायाने देवाकडे पाहून म्हणायचं. आता हल्ली हल्ली काय झालंय महाराज, डिजिटल पद्धत निघाली एक. सांगतो तुम्हाला मी, विज्ञानात जगणारी आहेत आपण सगळी, सांगतो मी पद्धत तुम्हाला. देवाकडे गेलं की बाबा, बरं का बाबा, देवाकडे गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन असं नाही आता. मग देवाचं दर्शन कसं घ्यायचं, असं देवाकडे पाहायचं. तुम्ही बरं का, तुमची नाही मला माहीत, पण आमच्या लोकांचे सांगतो मी. देवाकडे पाहायचं, असं करायचं देवाला, इथं बोट लावायचं आडवं, तोंडाला लावायचं. कोण जाण कोणचा नमस्कार आहे, कसं करते तो इकडे, असंच करतात का माऊली बाबा? कसं आहे देवाला असं करायचं गाडीवरून, काय कुठलं काय काय मला सांगता येत नाही बरं का. ही कुठल्या शास्त्रात बसतं मला काय माहित नाही, असेल त्याच्या मागे शास्त्र. विठ्ठल संतांच्या भाषेत सांगू का, देवाकडे गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराय देवाकडे गेले, ज्ञानोबारायने देवाचं मुख पाहिलं, देवाला निहाळलं आणि नजरेमध्ये ठेवलं. त्याचं सुख त्या चित्ताला, साजनीला म्हणजे चित्ताला होत असतं. म्हणून अशा देवाचं हे चित्र निहाळायचं, त्याचं रूप आपल्या नेत्रामध्ये घ्यायचं, डोळ्यामधून ते अंतकरणात साठवायचं, आणि समाधान वाटतं. आणि ते रूप घेऊन देवाचं घराकडे यायचं असतं उघड्या डोळ्यानं. आता आपण देवाकडे गेलं का पहिले घट्ट डोळे दाबायचे आणि मग देवाचं दर्शन. तर कसं पाहायचं बघ, त्याला डोळे लावले कसं पाहायचं, उघड्या डोळ्यानं देवाला निहाळलं पाहिजे. गड्या तुकोबाराय देवाकडे पाहत असतील. देवाकडे पाहून म्हणत होते, देवा जरी तू अक्कलकोट ब्रह्मांडाचा धनी असतील ना गड्या, पण एक ऐकून ठेव ना. म्हटले काय? मागणं म्हणतायत तुम्ही बरोबर आहे, मागावं वाटतंय बरोबर आहे, परंतु आमच्या पिढीचा एक नियम आहे. आमच्या विश्वंभर राजानं ते दगडी मंदिर बांधलंय देऊचं, 7वं वंशज सांगतात तुकोबारायांचा. त्या 7व्या वंशाच्या मध्ये दादा विश्वंभर राजापासून तर ओलोबा आणि कनकाई माता म्हणजे तुकोबारायांचे आई वडील तिथपर्यंत आमच्या पिढीत कुणीही देवाकडं काही मागितलेलं नाही. काही मागणे हे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित, काही मागणे काही मागणे काही मागणे हे अमानुचित. वा वा. काही मागणे अमानुचित, काही काही मागणे अमानुचित, मागणे अमानुचित. वडिलांचे रीत जाणते, वडिलांचे रीत जाणते, वडिलांचे रीत जाणते, वडिलांचे रीत काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित. वा देवा वा. तसं टायमावर आलं पाहिजे ना. तर आमच्याकडं ना बाबा शाळेत जाणारी लेकरं आहेत काही, ती बसनं जातात. गाडी जर अशी सामोरून आली ना, गाडी येऊ द्यायची तोपर्यंत अशा हाताच्या गाड्या पुरीनं अशी तोंड बिड बांधलेली, फक्त बिबळच उघडे असतात त्याची. ते ड्रायव्हर त्यांच्या का पाहत, ते त्याच्या का पाहते, हात नसतात देत. गाडी अशी जरा सारली आपल्यापासून पुढे गेली, येऊ दे कधी ते धरपड नको आधी, सावध गडी लागते त्याला. बाळाबाबा ढगे आपण सगळ्यांना पाहिलेत, तुम्ही पाहिलेत, मी पाहिलेत, मी थोडं पाहिले, पण ही तुम्ही तुम्ही अनुभवलेले आहेत. बाळाबाबाचा एक शब्द मला आठवला, सांगू का या गादीवर, लईच गोड आठवला. ऐका बरं का. बाळाबाबा असं जर प्रमाण कोण दिलं तर बाळाबाबा त्यांना म्हणायचे, मला आत्ता आठवलं बाबा. बाळाबाबा म्हणायचे, काय वैद्याचं कुत्र रे, शिकार दिसली का धरली म्हणले. गोड आहे गड्या विठ्ठल. असंच लागतं गड्या, मला ही धिंगाणाच लागतो, मला नसते करमत बाबा, तुम्हाला चांगलं माहिती आहे. नाही तर आमच्या महाराजानं एकदा मला लई गोष्ट सांगितली, मी सांगूनच जातो तुम्हाला, तुम्ही माझे आहे म्हणून. आणि युट्यूबला आहे त्याच्यामुळे कट चाट करून टाकू आपण नंतर कापून कुपून. ती महाराज एक दिवस वैभव महाराज ती गाडीत मला म्हणले, आम्ही कीर्तनहून आलतो, गावाचं नाही नाव सांगत, असायचं यांचं कोणाचं पाहुणं व्हायचा लापडा. मग एकताना असेच गुततोय मी का आता बी ते ते पाटलाला माहिती. त्याने मला सांगितलं म्हणे, ते म्हणे
काय आज मजा नाही आली गाड्या म्हणले पाकिट मिळाल्याचा आनंद नाही म्हणले का कुस्त्याची मारामारी पाहिली का म्हणले तुम्ही म्हणला पहिलवान कसा असा काट्टे घाबला पाहिजे नाही तर मजाच नाही त्याच्यात ही एक महाराज आमचं लय गुड आहे काय गड्यानं रचलं ते म्हणले कुत्र्याच्या मारामाऱ्या पाहिल्या का भाऊ म्हणले काय एक कुत्र जाऊन आलं का दुसरं असं पडून घ्यायचं कॅन कॅन मारामारीच होत नाही म्हणले इथं तसं नाही एकानं दिल्याच्या नंतर लगेच दुसऱ्यानं धरलं पाहिजे यार गाग लगेच धरलं पाहिजे बाबा कसं लागतं यात हेच लागतं नाही तर कीर्तनाला मजा नाही नुसतं वागत्यानं वाक 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 करीत राहिले ना बाकीचे म्हणत्या मजाच नाही रातच्याला जमलं नाही म्हणले नाही बाबा असंच आहे एक कीर्तनाची मजा आहे जी गायकामुळं असते जी वादकामुळं असते बघा कीर्तनकार म्हणतो आपण असं कीर्तन केलं गप तू नाही केलं कीर्तन त्यांनी करून घेतलं विठ्ठल आपलं इथपर्यंत आलं होतं परमात्मा तुकोबारायांना म्हटले मागा आणि देवाकडे तुकोबारायांना हात करून सांगितले आमच्या पिढीत कोण मागितलं नाही आमच्याकडे मागण्याची पद्धत नाही एवढंच नाही तर तुकोबारायांनी थोडं पुढे जाऊन सांगितलं जो कोणी मागेल त्याचं जिनं हात पसरी जीन हात पसरी जीन दिगत हे हात पसरी दिगत हात पसरी दिगत तुका मान करी ब्रह्मांड ठेंगाण हात पसरी जीने धिगाट हात पसरी जीने दुसऱ्याकडं मागणं त्याचं जीवन धिक्कार असो तुकोबाराय म्हणतात मागू नये देवाकडं मागू नये परंपरा तर अशी सांगितली मागितल्याशिवाय देत नाही माय जेव्हा लेकरं होतात ना लहान लहान लेकरं आपल्या शेळीला वगैरे शेळ्याला लेकरं होतात ना ते बघ म्या 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 खुट्याला बांधून आता गागल्याशिवाय ते पण त्याचा मालक त्याला रेडकाला सोडत नाही गाय जो सोडते का नाही बकराला सोडत का रडल्याशिवाय देत नाही पण मागण्याची पद्धत आहे गड्या संतांची पद्धत आणि आपल्या पद्धतीत थोडा बदल आहे आपले लोक जर देवाकडे गेलं तुम्ही जाऊ द्या मी जाऊ द्या कुणी जाऊ द्या देवाकडे गेलं की देवाकडे गेल्याच्या नंतर देवाच्या पायावर डोकं टेकलं ना लगेच सुरू होतंय आपलं देवा लय लांबून पाय महिनाभर वारीत आलं गड्या हा बाबा ना आम्ही होतो वारीमध्ये आता महिनाभर तिकडं लय लांबून पायी चालत आलो गड्या देवा आम्ही ना काय झालं मी सांगत नसतो पण सांगतो आता वारीतल्या गोष्टी मला आठवल्या म्हणून आता वारी पण आलीत लगेच हां मागं राहिलेल्या 2-4 म्हाताऱ्या बाबा अशा जरा काय चालता येईना काय नाही स्वाक्ष घातलेले ते फाटून गेलेले टाचामध्ये स्लीपरचे खडे गेलेले म्हातारी जाम झाली गड्या म्हटलं हात धरला म्हातारीला चललं ओढत घेऊन आमच्या अण्णा म्हणले आई बसता नाही तर टेम्पोमध्ये जाऊ म्हणले पुढं भाकऱ्या तुकडे करावा मस्त तिकडं मिरच्या करून ठेवू म्हणले जाय नाही ना भाऊ मला का वाटतं का चलावं म्हातारं लय यंगरट आहे तो काका म्हणले काय आमच्या बबीला काय नाही ना म्हातारं म्हणलं विठ्ठलाला जर गेलं ना विठ्ठलाला जर गेलं तो पांडुरंग परमात्मा नवसाला पावतो लेकरं देतो नामदेवाला नाही का म्हणले तेव्हा नामदेवाचे ते जन्मा करता त्यांनी केला होता नवस म्हणले अवघडे अण्णाला लई गोड गोष्ट सांगत होती म्हातारी गाव नाही सांगत नाही तिचं नाही तर इथलीच असेल ती म्हणली 4 वाऱ्या झाल्या आणि शेवटची वारी आहे त्या 5व्या वारीला मी आले म्हणले पण देवाकडं मागितलं का देव देतो म्हणले कोणा मागितलं आहे याच्या आधी मग आम्ही ऐकलं तर म्हणले कीर्तनामध्ये गोनाईने नवस केलं तर ते गोनाईने नवस केला देवा पुत्र देई मला देवा पुत्र देई मला देवा पुत्र देई मला देवा पुत्र देई मला देवा पुत्र देई मला
पांडुरंग परमात्म्याने बाळ दिलं आणि पांडुरंग परमात्मा परत बारशाला आला. ही बारशाची पद्धत आजची नाही बुवा, ही नवसाचीच आहे. तुमच्याकडे शेंड्या ठेवत आहेत का रे? शेंड्या नसतेच ठेवत. मग कारण कोणाची करतात रे? नवसच असते. आता नाही राहिले ना बाबा शेंड्या. होत्या मापर्यंत चांगल्या शेंड्या होत्या. त्याला नावच शेंड्या असायचं. त्याची शेंडी वगैरे ठेवलेली. मुलीची नसतात शेंड्या. यांचं नसते, यांचं नाही. यांच्याकरता नवसच केले नाही. ही जातच इतकी हलकट आहे ना बा. जन्माला आली तेव्हा पाहून यांच्या नावानं पेडा कोणा टाकला नाही. लापट आहे. पण तिच्याशिवाय मजाच नाही. हा तुम्ही कधी मुलीच्या जन्माचा सोहळा पाहिला का? नाही. पण सगळी दिवाळी पंतीशिवाय होत नसती बरं का. पंती बिगर दिवाळी होत नसते. करदोडा बांधायचा आहे ना कमरेला. मग तुम्ही तुमच्या अण्णाला सांगायला पाहिजे, अण्णा जाय रे येवल्याला एक दावं घेऊन ये. तुला अर्ध बांध, मला अर्ध बांध. काय हरकत आहे बाबा? तुमचं काय मत आहे? आता आमच्या केदारनाथ आहे, ऋषी जा बरं, जा तर 2-4 लाखे घेऊन ये. ते काय कोमल काय येत नसती म्हणले, लय काम आहे तिच्या मागे. एक राखी तुला बांध, एक मला बांध. तिची काल वाट पाहायची. मुलगीच नको गड्या. नाही, दिवा पाहिजे. दिवा पाहिजे. मग वगळायला कोण पाहिजे? हे कोणा जन्माला घालायचं पुन्हा? हे नवीन प्रोडक्शन बंद होईल ना सगळीच. जर समजा कांदे झाली आणायचं कुठून? काय असं नाही ना चालायचं बाबा. याच्याशिवाय मजाच नाही गड्या. म्हणजे जन्माचा सोहळा कोण करत नसतं. असं ते मुलगी व्हावी तर मीरा मुक्ताई सारखी व्हावी. नवसानं ते नामदेवजी झालेत. आणि ते नामदेवजी झाले. हा नामदेव हा तुकोबारायाचा अवतार आहे, कलीचा. तुकोबाराय म्हटले तेव्हा मी असं अनुभवलंय की ज्या वेळेला त्या नामदेवाच्या रूपात मी असेल त्या वेळेला नामदेवानं अभंग गायचे, नामदेवानं पायात चाळ बांधायचे,
आणि बिना वाजवायचा, हातात चिपळ्या घ्यायच्या, डोक्याला फेटा बांधायचा आणि नामदेवानं वाळवंटात जावं. असं लहान स्वरूप असेल नामदेवाचं. आणि नामदेवानं कीर्तन करावं, गाभाऱ्यामधून प्रभू परमात्म्यानं पाहावं, देवाचं एवढं चिंतन करावं, एवढं चिंतन करावं. त्या प्रभू परमात्म्यानं दडदड दुडदुड पळत पळत यावं आणि नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये थय 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 नाचावं. किती नाचावं, किती नाचावं. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कीर्तन करी नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे. पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे. हा तुझ्या चिंतनाचा महिमा आहे गड्या देवा. हे काय आहे तर तुझं चिंतन ना ह्या नामदेव महाराजानं केलं. नामदेव महाराजानं चिंतन केलं, तुझं भजन केलं. त्या भजनामध्ये तू इतका दंग झालास. किती दंग झाला आठव जरा मागचं देवा. तुझ्या पितांबर सुटला आणि तिथं कबीरजी असे जवळ बसलेले होते. कबीरजी म्हणले देवा अरे तू जैनाचा देव झाला ना मोकळा. हाताला धरलं, सावध केलं देवा, तेव्हा तू भानावर आलास. हा तुझा महिमा आहे, ही तुझा चिंतनाचा महिमा आहे. तुझं चिंतन नामदेव महाराजानं तेव्हा केलं. त्या आधीची गोष्ट सांगतोय मी. कधीची? हे झालं कलीतलं. या आधीचे युग झालं, युग 4 झालेत. याच्या आधीच्या युगामध्ये द्वापारामध्ये श्रीकृष्ण अवतारामध्ये देवाचा भाऊ म्हणून हेच तुकोबाराय. त्यावेळेला उद्धवजी होते बरं का. हे उद्धवजी होते. त्याही वेळेला या भगवंतानं, या देवानं श्रीकृष्ण रूपामध्ये उद्धवाला राम अवतारात एक गोष्ट सांगितलेली होती. आणि त्या राम अवतारामध्ये तुकोबाराय अंगद रूपानं होते. काय सांगितलंय की आपल्याला अवतार घ्यायचा आहे, चला जाऊ. पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, गारहाने सुरवर सांगू आले. पृथ्वीवर दैत्य मातलेत, आपल्याला अवतार घ्यावा लागतोय. त्या काळामध्ये शेष म्हणे मज श्रम झाले फार, या लागे अवतार मी न घ्यायची. राम अवतार झालो लक्ष्मण, सेविले अरण्य तुम्हा सवी. आता मी अवतार घेणार नाही. मग अवतार तुम्ही घेत नाही ना, मग लाडागुडाला लावलं. मागच्या जन्मामध्ये लक्ष्मण होऊन सेवा केली ना, आता मोठा होऊन मी तुमचं काम ऐकेल. मग मोठा तुम्ही व्हा. पूर्वी तू अनुज झालाच कनिष्ठ, सोसियले कष्ट मज सवे. आता तू वडील होई गा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. मग तू मोठा हो. म्हणून हा या देवाचा भाऊ म्हणून या द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाचा भाऊ म्हणून देवाबरोबर देवाच्या चिंतनामध्ये राम अवतारात लक्ष्मण झालो. उद्धव म्हणून द्वापार युगात राहिलो. पण कृत युगामध्ये देवा या चिंतनाचा महिमा असा आहे का ज्या वेळेला माझ्या बापानं कोणाच्या तुकोबारायाच्या, कारण तुकोबाराय हे कृत युगामध्ये, हे तुकोबाराय एका अवतारातला खेळ नाहीये. तुकोबाराय कृत युगामध्ये हे प्रल्हादजी होते. प्रल्हादजी असताना एका राक्षसाच्या पोटी जन्म घेतला आणि त्या राक्षसानं यांना मारायचं ठरलं. 17 यांना नाही प्रल्हादाला 17 प्रयोग केले, पण एकही प्रयोग पास झाले नाही.
काय व्हायचं, ज्या ज्या वेळेला यानं मारण्याचा प्रयोग केला का त्या वेळेला प्रभू परमात्मा या बाळाला का वाचवत होते, त्याचं एकच कारण होतं, देवा तुझं चिंतन माझ्या कंठात होतं, तुझं नाव माझ्या मुखात होतं, ते नाव असल्या कारणानं मला माझा बाप मारू शकला नाही, उलट पक्षी माझ्या बापाचाच काठा देवा तू काढलास. तू त्या मोठा एवढा रुद्र अवतार घेऊन आला आणि तो अवतार घेऊन मांडीवर धरलं, टराटरा फाडलं, माझ्या बापाला मारलं. बापाला मारल्याचा आनंद मला नाही, बापाला संपवण्याचा आनंद मला नाही, पण देवा तुझं चिंतन माझ्या मुखामध्ये होतं, ते चिंतन मला किती कामात आलं, किती का म्हणून कामात आलं, तर परत मला तुझं चिंतन करण्यासाठी पुनर्जन्म मिळाला. दुसरीकडे मी चिंतन करण्याकरता प्रभू रामाचा दास म्हणून लक्ष्मण होऊन आलो, तुझं चिंतन करण्याकरता द्वापार युगामध्ये उद्धव म्हणून आलो, तुझं चिंतन करण्याकरता नामदेवरायाच्या रूपातही तुकोबारायच होते. प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या जय जय झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जय झाले अवतार तुकादांचे बरोबर, तुकादांचे बरोबर, तुकादांचे बरोबर. प्रत्येक अवतारामध्ये तुकोबाराय देवाच्या बरोबर होते, आणि तेव्हा तुकोबारायला ही अनुभूती आता देवा पुढे उभं राहिल्याच्या नंतर आली. देवा अरे तू आतापर्यंत तुझ्या नामानं कोणाला म्हणून तारलं नाही, किती लोकांची यादी सांगू देवा तुला, माझी एकट्याची नाही. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, अवधारे देवनी करणा हती, तीर्थी गंती फाकविली. अरे तू का साधा आहेस का देवा, तुझ्याकडं काय नाहीये, काय नाहीये हो देवाकडं. ऐश्वर्य संपन्न असणारा जगत नायक आहे तू, तुझ्याकडं मागायला आल्याच्या नंतर तू झोळी भरून दिलीस ना प्रत्येकाची. वाल्याचा वाल्मिक तूच केलास देवा, त्याची काय ताकद होती रामायण लिहिण्याची. अरे पण तुझ्या नामाची ताकद आहे गड्या, ती चिंतनाची ताकद आहे. तुझं चिंतन केले की चिंतने चिंतने तद्रुपता. काय गोड गोड वर्णन आहेत आपल्याला, तितका आता रंगवायला. आता माझं घड्याळ मी आता पाहिलं, लय लांब गेलं ते. असो मग हा प्रभू परमात्मा चिंतनानं तारतो, चिंतनामध्ये ज्या वेळेला जाईल त्या वेळेला प्रत्येकाचा त्यानं उद्धार केलेला सापडला. कोणाचा सापडला म्हटले, आतापर्यंत तुझं नाव मुखानं घेतलं आणि त्याचा उद्धार झाला नाही गड्या, असा अजून सापडला नामे तरला नाही कोणा, ऐसा देवाने वडोना, ऐसा देवाने वडोना, ऐसा देवाने वडोना. नामे तरला नाही कोण, ऐसा देवानी वडोन, ऐसा देवानी वडोन, ऐसा देवानी वडोन. वा इंगडे बाबा, नामानं कोण तरला नाही गाड्या, तुझ्या या नामानं सगळे तरले. लंका इथून उड्डाण करून तिथपर्यंत जाळून येण्याची ताकद फक्त तुझ्या नामानंच होती. तुझा महिमा तुला कळायचा नाही गड्या देवा. ऐक ना, मग एक कर, काय मला बाकीचं काही नको. ही तुकोबारायची भाषा आहे, देवा पुढे उभं राहून तू देशील तरी काय. आणि तुझी पद्धतच आहे, तुझ्या दारात कोणी आलं, तुझ्याकडं आला रे आला, उंबऱ्यावर डोकं टेकवलं, तुला नतमस्तक झाला, तो कितीही पापी असू दे, दुराचारी असू दे. ज्ञानोबा तर ज्ञानेश्वरीमध्ये खूप गोड गोड वर्णन करतात. या लागी दुष्कृती जरी झाला तरी का अनुताप तीर्थी नाला, नावनी मज अंतू आला सर्व व्हावे. किती पापी असू दे. अरे एका पाप्याचं उदाहरण सांगतोय म्हटले, एक पापी किती दुराचारी. आत्ता पंढरपूरला आपण दर्शनाला जर गेलं ना भाऊ, मी सांगतोय पाप्याचं उदाहरण सांगतोय तुम्हाला, 2-3 पाप्यांची उदाहरणं सांगतो. त्याचा उद्धार कसा झालाय बघा. पाप, किती पाप करावं. वेश्या हा व्यवसाय किती गोड वाटतो सांगायला, कीर्तनातून तरी ते शब्द बोलायला बरा वाटत नाही, बाकीच्यातून वाटणारच नाही, नाहीच बरा वाटत. अशी वेशीची एक मुलगी होती, त्या वेशीचं नाव श्यामा वेशा, म्हणजे मी तिचं नाव करी होऊन आलंय जन्माला.
असं ना ती श्यामा नावाची वेश्या मंगळवेड्याला राहायची बरं का, विठ्ठला विठ्ठला. आणि ती वेश्या तिथं तिचा व्यवसाय चालायचा. असो, तिला एक कन्या होती. कन्या थोडी उपवर झाली. उपवर झाल्याच्या नंतर त्या आईनं त्या कन्याचा विवाह करावा गड्या असं कदाचित ठरलं असेल. म्हणून कन्येला कळालं आईचंही जीवन असंच गेलं, माझंही जीवन हे शरीर खर्ची पाडणार आहे गड्या. काय केलं पाहिजे? कन्येनं ठरलं ज्ञानोबा रायाची तिची भेट होते. आणि ज्ञानोबा रायाची भेट झाल्यावर तिनं विचारलं, ज्ञानोबा राय सांगा ना, माझ्या आईनं आयुष्यभर जी शरीराची माती केली मी तीच करू का? तेच करायचं मी आयुष्यभर? मला काहीतरी मार्ग सांगा म्हटले. यातून ज्ञानोबा रायाने सांगितलं एक मार्ग आहे गड्या. म्हटले काय? अखिल कोट ब्रह्मांडाचा धनी असा एक जगत नायक आहे, तुझं हे दुःख तू जर त्याला सांगशील ना आणि त्याच्या चिंतनामध्ये फक्त जाऊन एकदाच भेट घे त्याची, काहीच नाही, तो तुझं सगळं दुःख निवारण करेल. म्हटले हो करतो. कोणाचं केलं? अरे कोणाचं नाही केलं बेटा. प्रत्येकाचं दुःख सामावून घेण्याची ताकद त्याच्यात आहे. तो दानशूर आहे, देत असतो. माग तू त्याच्याकडे जाऊन. म्हटले काय मागणार आहे? तुझा ज्ञानोबारायानं पत्ता सांगितला. ती गेली. तिचं नाव कानोपात्रा. पांडुरंग परमात्म्याकडे जाते. आता पांडुरंग परमात्म्याच्या पुढे उभं राहिली आणि पांडुरंग परमात्म्याकडे एक टक पाहिलं. पाहिल्यावर तिला कळालं, अरे खरंच तू किती सुंदर आहेस. माझ्या आईनं का तुझ्याकडे पाहिलं नाही रे? का तिला वाटू नाही रे देवा? अरे देवा, आता इथून जर मी परत गेले ना तर माझं आयुष्याचं मातेरं झाल्याशिवाय राहायचं नाही देवा. मला इथून परत जायचंच नाही आता. नाही, तुझ्या चरणाची आता मला लीन कर. मागितलं काही मागावं देतो. मला ही सांगायचं. आणि कोणी मागितलं? आता सांगा, हिच्या आईनं का वाऱ्या केलत्या का? हिच्या कुटुंबामध्ये कोणता काय परमार्थ होता? हिच्या कुटुंबामध्ये काय काय माळा होत्या का, टाळा होत्या का, गंध होते का, कीर्तन होते का, भजन होते? काहीच नाही. आणि याही मुलीनं काही केलेलं नाही. काय तिची बघा ना, पूर्वपीठिका बघा ना त्या मुलीची काय सापडते. काहीच नाही. भगवंताच्या चरणाला मिठी मारली आणि त्या चरणावर तिथंच लीन झाली. ज्ञानोबारायाचं ऐकलं. धन्य कानोपात्रा झाली ती भाग्याची, भेटी झाली तन देवाची म्हणून या. भेटी झाली तन देवाची म्हणून या. धन्य कानोपात्रा आज झाले देवासाठी किती काळ घालवलेला सापडतो. आज चला पंढरपूरला जाऊ आपण. एका मिनिटात जाऊ पंढरपूरला. आपण पंढरपूरला गेलो पाटील. गेल्याच्या नंतर बघा पूर्व दरवाजा आहे. पूर्व दरवाजानं जास्त गर्दी आहे. गोपालपुऱ्याकडून बारी लावू चला थोडा वेळ. गोपालपुऱ्याकडून बारी लावली. वरती त्या काय म्हणतात त्याला, तिला मोठी इमारत बांधली. त्याला बारी नाही हो, त्याला 84चा फेरा म्हणतात. हा असंच असंच बरोबर बरोबर. आता बरोबर ते नाही का ते उचाट असतं मध्ये गेलं का यालाही नाही त्यालाही नाही, पक्का गुतून मरत आहे. तिथून वळालं, आलं इकडं, आलं खाली, आलं की परत थोडस डाऊनला या खाली. खाली वारकरी येताना जाताना दिसतात, पुला खालून इकडं तिकडं बरोबर. आलो पुन्हा मंदिराजवळ आलो. हा मंदिराजवळ आलो. मंदिराजवळून परत आपण आपल्या आपल्या दक्षिण बाजूला निघालो. पूर्व पश्चिम आता दक्षिण बरोबर आलो. बरोबर आपण आता थोडं उत्तरेकडे व्हा. उत्तरेकडे होऊन बरोबर वरती पुलावर गेलं. मंदिराचा गाभारा सुरू झाला. मंदिरावरून पुढे गेलं. मंदिरावरून थोडं पुढे गेलं. कोणत्या मंदिरावरून? हा मुख्य मंदिरावरून. पुढं बाजूला उजव्या हाताला आपल्याला एक लाकडी मंडप लागला. लाकडी मंडपावरून पुढे गेलं. लाकडी मंडपाच्या नंतर आपल्याला बरोबर दक्षिण दिशेला आपलं तोंड दक्षिणेला आहे. दक्षिणेचं तोंड इकडं आता परत पूर्वेकडे होईल. थोडं पूर्वेकडे होईल आणि एक इमारत दिसेल. गोड दगडाची आहे. इमारत नाही, तिथे एक लाकडाची दगडाची कमान आहे. आणि दक्षिण दिशेला आपलं पाय खाली जाईल. पहिली पायरी लागते. आता आपलं तोंड दक्षिणेला फिरणार. दक्षिणेला पहिल्या पायरीवर पाय दिला की खाली उतरत जायचं. परत फिरायचं. पश्चिमेला तोंड होणार. आणि पश्चिमेला तोंड झालं की असं मंगेश सरांसारखा असा उच्चारला गडी असला का असा टपकन डोक्याला ज्याचं लाकूड लागतं का, तीच मुलगी आहे ही. कोणती? ही कानोपात्रा.
देवाची मिठी माझ्यासारख्या बाटक्या बुटक्या लागत नसती ती ते निघून जाते ती खालून नाही लागत नसते नाही बाबा लागली नाही मला लागलं नाही कधी ते वाळलंय आता साकडानं बांधलंय पक्क लागत नसतं ती नाही ती मोठ्या मोठ्या माणसाला खेटत ती लहान्या लुण्याला नाही खेटत ते म्हणते पोरगळ आहे अजून जाऊ द्या ती ज्याला ज्याला प्रत्येकाला सांगते देवाच्या दारात आल्याच्या नंतर एका सेकंदात देवानं माझा उद्धार केलाय बरं का लय वाऱ्या करून झाडावर मुंगळा घाली यार जरा लय वाऱ्या करायची नाही एकदाच्या पण देवाचं चिंतन करा आतून करा गड्या हा देवाच्या दारामध्ये जो कोणी गेला पहिला नियम आहे देवा तुझा तू त्याला चारी मुक्त्या देऊन टाकतो ज्ञानोबा हरिपाठामध्ये वर सांगतात देवाची येद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियेला तुकोबा राय म्हणले तुझा नियम आहे मुक्त्या देऊन टाकतो आम्हाला मुक्ती नको का अरे देवा ही मुक्ती आम्ही नोरी करून तुका म्हणे मुक्ती हरणिली नोवरे आता दिवस चारी खेळी मिळे आता दिवस चारी खेळी मिळे तुका म्हणे मुक्ती भरलेली नवरी आता दिवस चारी खेळी आता दिवस चारी खेळी वाह इंगळे बाबा ठणकच लागतोय त्याला बऱ्या मोठ्याचं काम नाही ते तुका म्हणे मुक्ती परी निली नोवरी आता दिवस चारी खेळे मेळी आपण आता दत्त जयंतीला अभंग घेतला होता बघा मला आठवलंय परत इथं जागराचा कार्यक्रम आपला दत्त जयंती जागर झाला या मळ्यात सोमटाणा गावाला झाला ना हां ते काय महाराजी सगळी मंडळी व्हायची ते सोमटाणकर सगळं बजनी मंडळ आहे हा गोड आहे तिथं आपण अभंग घेतला होता देवा तुझं मागण येते देवा आम्हा तुझी चरण सेवा आनंद एगो दिसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी तुझा नियम आहे चारी तू देऊन टाकतो आम्हाला त्यातली नको न लगे मुक्ती अजिबात नको आम्हाला मुक्ती नको मग आम्हाला काय पाहिजे आम्हाला यातलं काहीच नको तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम माझं यानं काम होईल तुझं नाव माझ्या कंठात राहू दे मी हनुमंतरायाकडे गेलो आणि हनुमंतरायाकडे जाऊन मी हे शिकून आलोय हनुमंतरायाला विनंती केली तुकोबारायानं ओ हनुमंतजी तुम्ही कशानं पास झालात म्हटले कशानच नाही बाकी म्हटले मग एकदा भगवंत पाण्याजवळ बसलेले होते आणि शेतूचं काम चालू होतं शेतूचं काम चालू असताना एवढे एवढे दगड घेऊन लोक जायचे आमचे वानरसेना जात असताना प्रत्येकाकडे एक दगड होता प्रभूने आम्हालाही वाटलं काम करावं म्हणून देवानं एवढासा दगड उचलला असा पाखवाचा एवढा होता मोठा घेतला लवकर लवकर आवरलं पाहिजे ना शीतेचं शाळा तिला आणायला जायचं दगड घेतला आणि सगळी ज्याच्या त्याच्या कामात आहे प्रभू गेले आणि तो पाण्यामध्ये देऊन दगड नेऊन असाच वाजला बुडाला का बरोबर तू दगड बुडाल्याच्या नंतर प्रभूनं आता आपला कसा नियम आहे हे सायकली शिकली का तुम्ही पहिले सायकली पडायचं का सायकलवरून जर सायकलवरून पडलं नाही ठला तर आपल्याला किती लागलं नसतं पाहायचं मला कोणा पाहिलं प्रभूनं इकडं तिकडं पाहिलं प्रभू म्हटले बुडालं काही गेले ना असं या पिटी एवढा दगड घेऊन आले थोडा पक्वाच्या पेक्षा लहान तो दगड आणला आणि त्या पाण्याजवळ नेला ना असा पाण्यामध्ये आता बुडला का बरं आता बुडला दगड बुडला गड्या प्रभू म्हटले थोडा लहान आणू मग ते गेले ना असा टाळा एवढा घेऊन आले आणि पाण्यामध्ये तेही बुडालं दगड बुडल्याच्या नंतर प्रभू म्हणले एकदा दोनदा तीनदा आता बास प्रभूनं खाली पाहिलं पाण्यात दगड का बुडतो गड्या म्हणून प्रभू जरा खिन्न झाले आणि जरा असं माघारी वळून पाहिलं की हनुमंतराय असे मागेच उभे होते माच फुटू का त्याची मागच उभे होते म्हटले हनुमंत तू कधी आलास रे म्हटले पहिल्या दगडाला हा म्हटले म्हणजे तो एवढा दगड टाकला हा सांगू नको पडला म्हटले माझं नावानं हे दगड तरतात आणि जी तू ही दगड माझ्या नावानं बुडतो म्हटले तेव्हा हे तुला नाही कळायचं तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळी मेघसा तुझं नकळे मेघसा हे तुका म्हणे आम्हा जन्म गोड यादसाठी जन्म गोड यादसाठी
की एवढंच कीर्तन म्हणतात, दुसरं आहे काय. पण टाइम संपला आपला. तुम्हाला 10:15 वाजले, 10च बोलणं झालं. 8 ते 10 आणि टाइमच असे. हा करावा स्वर थांबू नये माणसं. बाबा लय गोड गोड टाइम आहे. 9 कसा टाइम करून 9 प्रेमानं बोलून घेतात. 10 कळायला हा करा थांबू नये कीर्तन कारण घरी जावा. नियमच आहे. विठ्ठल आणि मग मात्र हा प्रभू परमात्मा त्याच्या नावाचा महिमा त्याला कळत नाही. ते तुकोबाराय म्हटले तुला नाही कळायची भाषा. अरे देवा प्रपंचातलं किती दिलं तर पुरतं. रावणा इतका श्रीमंत अजून जगात कोणी होणार नाही, झालाय नाही. त्या रावणाची किती संपत्ती होती तर कोटी घरे जेते काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. त्याच्या सुद्धा जाताना लंगुट बरोबर गेलं नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. अरे त्याच्या बरोबर गेलं नाही तर आमच्या काय दिवशी येईल बरोबर. आणि आपला नियम आहे काय, कोण्याही देवाकडं गेलं आणि डोकं टेकवलं इथून आपलं कीर्तन सटकलं का आपण देवाकडं मागतो देवा वाढावे संतान गृहे वावे धनधान्य. हा नवस असतो आपला देवाकडं. तुकोबाराय म्हटले आम्हाला यातलं लागत नाही, यातलं मिळालेलं आम्ही पाहिले जळून जातं, इथं उरत नाही. आम्हाला असं दान देशील का. कसं आतापर्यंत ज्या दानानं तू श्रेष्ठ केलं. जेव्हा आम्ही या हनुमंतरायाकडे भक्ती शिकण्याकरता भक्तीची परिभाषा करून घेण्याकरता गेलो त्यावेळेला तुकोबारायानं हनुमंतरायाला विचारले लय गोड वाक्य आहेत. हनुमंता काय भक्तीच्या वाटा मज दावव्या सुबटा. हनुमंतरायाकडून त्या तुकोबारायानं जे शिकलंय किंवा तुकोबारायानं जे विचारलंय हनुमंतरायानं जे सांगितलंय ना ते फक्त देवाचं चिंतन आहे, या पलीकडे काही नाही. हनुमंतराय म्हटले अख्ख्याची आखी टुर्नामेंट झाली आमची आणि ट्रॉफी घेऊन आम्ही घरला आलो. म्हणजे तो वनवास काळ सगळा संपला. सगळं घरी आलो आणि बक्षीस वितरण सोहळा होता. वितरणाच्या वेळेला सगळ्याला कोणाला काय दिलं कोणाला काय दिलं ज्याचं त्याचं कौतुक केलं. आता उद्या तुम्ही तेच करणार आहे बाबा. काल्याच्या कीर्तनात यांना शाल श्रीफळ पंक्तीवाला. आजचा आयोजक कोण आहे सांगितलंच नाही आज मी. ते काका पगार. अजून कोण आहे संपत्ती पगार. मग ते ज्याचे त्याचे सत्कार करायचे. इंगळे बाबा असंच आहे गायकाचा यागळा धाव द्या ते राहिलंच मागून पहिल्यांदा घेत असतो मी. ती पण ती घरच्या खाळ्यात आहे ना त्याच्यामुळे सगळं दाखवायचं. विठ्ठल आज ते कीर्तन नाही, ते कीर्तन आज नाही, आज वेगळं आहे. असं मग तुकोबाराय म्हटले त्या वेळेला हनुमंतरायानं केलंय काय. हनुमंतराय लांब जाऊन बसलेले आहेत. हनुमंतरायानं पाहिलं प्रत्येकाला दिलं. हनुमंतरायाला काय नाही. हनुमंतराय खिन्न झाले म्हटले मला काही नाही गड्या. देवाला विचार पडला होता अरे सगळ्याला द्यायचं सगळ्याला दिलं तर घेईल. परंतु हनुमंतराय मात्र असा आहे हनुमंतराय मागत नाही, हनुमंतराय घेणार नाही. हनुमंतरायानं सगळ्याला विचारलं अरे तुम्हाला काय भेटलं तुम्हाला काय भेटलं तुम्हाला काय भेटलं. म्हणलं सगळ्याला भेटलं भाऊ आम्हाला प्रत्येकाला हे भेटलं. म्हणलं तुला काहीच नाही दिलं. नाही आईसाहेब चालल्या होत्या. आईसाहेबाला म्हटलं आईसाहेब तुम्हाला काय भेटलं. मला भेटला ना कोकाचा करंडा. आया बया म्हणले बायाला काय भेटत आहे. म्हणले बायाला एवढंच आहे सिंदूर कपाळात लावायचं नवऱ्याला. आणि यानं काय होतं म्हणले यानं नवऱ्याला आयुष्य वाढतं. नवरा म्हणजे मालक. मालकाच्या जर कपाळाला गंध लावल्यानं मालकाला आयुष्य वाढत असेल आणि अख्ख्याला अंगाला लावलं तर मालकच जात नसतो ना. यानं जसा करंडा धरला घेतलं ना चोळून साऱ्या अंगाला. ती शेंदूर आता नाही का त्याच्या अंगाला शेंदूरच आहे. आखा शेंदूर गाड्यानं चोळून घेतला अंगाला. सीतामाया म्हणले अरे काय केलं शी एवढ्या टीका लावल्यानं जर मालकाला आयुष्य वाढत असले आता माझ्या मालक जाईन का म्हटले कुठं नाही ना. सीतामाया त्याच्यावर सीतामाया असं प्रेमानं सीतामायानं गळ्यातला नवरत्नाचा हार काढला. असा माझ्यासारखा मानला की नवरत्नाचा असा काढला देऊन टाकला. ह्यानं घेतला एका झाडावर जाऊन बसले आणि दाताखाली मणी धरायचा काटकन दाबायचा. मणी फुटला की मण्यातून काहीच निघायचं नाही. मणी फेकून द्यायचा. हार फोडण्याचं काम चालू झालं. सीतामायानं पाहिलं अरे तुला त्याची किंमत काय किंमत आहे त्याची. म्हटले त्याची किंमतच नाही मैया. म्हटले का ज्याच्यात माझा राम नाही त्याला काय किंमत आहे मैया. या हाराला किंमत नाही त्याच्यात राम पाहिजे याला किंमत आहे. त्या रामाची वस्ती इथं पाहिजे तो भगवंत इथं पाहिजे याला किंमत आहे मैया. मैयाला सुद्धा खाली पाहायला लावलं. एवढी ताकद देवा तुझ्या नामात आहे. हनुमंताला कळली तू कपिकुळ उद्धरून गेलं. हनुमंतानं चिंतन केलं कपिकुळाचा उद्धार झाला. कोणी आतापर्यंत तुझ्या कुळा ज्याच्या त्याच्या कुळासाठी इथं केलेली सेवा
देवा कुळं तारून नेते ही आम्हाला पक्की कळाली. म्हणून अजिबात मला बाकीचं काही नको आणि ते मला लागत आहे नाही. काय दे का ज्यानं ही सगळी सेवा घडते, ज्यानं तू प्रसन्न होतो गड्या, आणि तो प्रसन्न झाल्याच्या नंतर मला तारून नेशील ही मला निश्चितपणानं खात्री आहे. म्हणून देवा काय दे तर तुझ्या चिंतनाची जोडी मला दे. चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, चिंतनाची जीवाचं बोसच करावं लागतं वयाला. येणेकऱ्यांना नाही आता मजच नाही वा असं हे असा देवा तू गोड आहेस, पण तू काय कर मला हे दे, बाकी मला लागत नाही आणि हे पुरत नाही. म्हणून तुझ्या चिंतनाची जोडी हा माझा लाभ आहे, तो मला दे. कोणी असं म्हणेल तुकोबारायानं प्रपंचातलं मागितलेलं दिसत नाही. मग प्रपंच सोडायचा का, प्रपंच मोकलायचा का? आम्ही तर प्रापंचिक आहोत. मग तुकोबारायासारखं जर आपल्याला जीवन जगायचंय तर आम्ही काय केलं पाहिजे? काहीच करू नका. तुकोबाराय म्हणतात लई गोड आहे, लई गोड तुकोबारायाने सांगितलंय आपल्यासाठी. तुम्ही काय करा, खूप चांगलं आहे, यांना सोडायचं नाही, यांना टाकायचं नाही, यांच्यातून कुठं जायचं नाही. मग काय करायचं? कामात काम. हा, आपला प्रपंच, आपली लेकरं, आपले गुरं ढोरं सगळ्यांनाच जमवायचं, सगळ्यांमध्ये देवाला पाहायचं. ही जोडी आहे, ही जोडी आहे. बघा तुम्ही वारकरी आता काही देवीचे भक्त आहेत पाटील. मग देवीच्या भक्तानं जर आता पंढरपूरला गेलं आणि तो भक्त देवीचा आहे, मग आषाढीला गेला, कार्तिकीला गेला, गर्दी आहे तेव्हा गेला, गर्दी नाही तेव्हा गेला. आता बघा नेमकाच आता नवरात्र चालू आहे, शाकंभरी नवरात्र उत्सव चालू आहे, आता पौर्णिमेपर्यंत चालतो तो. आता विठ्ठलाची पूजा आजची कशी होती? देवी सारखं विठ्ठलाला नटवलेलं होतं. आणि आज शुक्रवार होता,
योगायोगानं आज देवीचं रूप त्या पांडुरंग परमात्म्याचं बनवलेलं होतं आणि आज वारकऱ्यानं त्या देवीला, आपल्याकडे देवीचं मंदिराचं काम चाललंय, देवीचे भक्त असतात, देवीचे भक्त काय दुसऱ्या देवाला तितकं मानत नाही जितके देवीला मानतात. मग यांनी तिथं गेल्याच्या नंतर त्या पांडुरंग परमात्म्यामध्ये देवीला बाबा पाहायचं असतं. आणि त्या पांडुरंग परमात्म्यामध्ये आमच्या वारकऱ्यांनी आषाढीला जे वारकरी गेलेत ऋषी महाराज आषाढीला गेले, कार्तिकीला गेले, त्यांनी महिला मंडळ त्या पांडुरंग परमात्म्यामध्ये देवीला पाहिलं. ऐकायचंय तुम्हाला? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, 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 दलिक दिवटा सोमे वाळवंटी हो, दलिक दिवटा सोमे वाळवंटी एका जनार्दनी अंबा उभी करत ठेवणी कटी हो, उठो बोलो 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 कृष्णबाई माऊलीचं हो, उठो बोलो उठो बोलो उठो बोलो कृष्णबाई माऊलीचं हो, उठो बोलो उठो बोलो उठो बोलो कृष्णबाई माऊली हो, उठो बोलो उठो बोलो उठो बोलो कृष्णबाई माऊली ज्या वारकऱ्यानं त्या देवीला, कोणत्या, ह्या विटेवरच्या देवीला, ही कटेवर हात ठेवून उभी आहे ना, देवीच्या रूपात पाहिलं. तू विटेवर सख ये बाई भुकरी कृपा, माझे मन लाग तुझे पायी भुकरी कृपा, तू सावळे सुंदरी भुकरी कृपा, तू लावण्य मनोहरी भुकरी कृपा, पंढरपुरी राहिले डोळा पाहिले संते देखिले, वरुण बेठाय वरुण बेठाय वरुण बेठाय वरुण बेठाय, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, करी कृपा, करी कृपा. असं साठवायचंय, बाकी काय नाही, बाकी दुसरं काही करायचं नाही. ज्याही दैवताची आपल्याला गुढी असेल ना गड्या, वाघे गेली, वाघे खंडेरावाचे वाघे गेलेत, वाघे गेल्यानंतर वाघ्यांनी ह्या देवाला कसं पाहायचंय, यांनी त्या खंडोबाला पाहायचंय. अनंत जुगाचा जुगाचा देवा, अनंत जुगाचा जुगाचा देवरो, अनंत जुगाचा जुगाचा देवरो, अनंत जुगाचा जुगाचा कैवारी, भरला भरला यावा, या मल्हारी देवाचं, मल्हारी देवाचं, सत्वाचा कवडा मोठा, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, कशात आहे बघा याला. असं काय नाही का ह्या देवाला आपण फक्त तो पांडुरंग म्हणून पाहायचा आहे, अजिबात नाही. साधू संतांना आई त्यालाच म्हणलंय बाबा, बापही त्यालाच म्हणलंय. जनाबाई दळण दळायची मावल्यावर, बरोबर आहे. दळण जळता जळता जनाबाईला दळण जातं ओढायचं नाही, जनाबाईनं हाक मारावं, ए बाबा ए विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. त्यानं दड 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 पळत यावं, जनाबाईनं म्हणावं, ए देवा माग माग म्हणशीन का माया, जात्यावरचे गाणे माग म्हणावं लागतात. त्याला अंतरंगात साठवायचं आणि त्याला ही भक्ती हीच त्याचं चिंतन महत्वाचं आहे. तुकोबारायने हेच मागितले. काय मागितलंय? जे जनाबाईनं मागितले, जे हनुमंतानं मागितले. हे बघा,
तुकोबारायांनी दान मागताना जी इथून मागं बाकीच्यांनी मागितले, जे नामदेवानं मागितले, जिथून मागचे सगळ्यांची यादी तुकोबारायाकडे. कारण तुकोबाराय ही आत्ताचे नव्हते, तुकोबाराय ही पहिल्यापासून देवाबरोबर होते. तुकोबाराय म्हटले सगळ्यांची मी पाहिले, सगळ्यांची ख्याती मी जाणू नये देवा. तुझं जर रूप अंतकरणामध्ये असलं, जनाबाई जात्यावर दळण दळत होती, दळता दळता पांडुरंग परमात्मा पाठीमागं म्हणायचे, जनाबाई पुढं म्हणायच्या. जनाबाईनं बापाचं नातं तुझ्याशी लावलेलं होतं, जनाबाई तुला बाप म्हणायच्या. आणि जनाबाई दळता दळता एकीनं पुढं त्या पहिल्या महिला मंडळाला दळलेलं आहेत. जाधवताई आपलं दळणं नाही, आपल्या का घरघंटे आहेत घरात, आपल्याला काय माहीत दळणं. हे महिला मंडळ दळायच्या पूर्वीच्या काळात. इंगळे बाबा तुम्ही दळलंय का कधी? मग आता कसं नेत्यात दळाया? आता माणसं नेत्यात, पूर्वी बाया दळायच्यात. आणि दळता दळता त्यांनी खुट्याला असा हात लावलेला, पांडुरंग परमात्मा एका बाजूने बसलेला आणि परमात्मा ओढायचा जातं. जनाबाई पुढं म्हणायच्या, म्हण ना दादा, हे देवा म्हण माझ्या माग. म्हटले म्हणतो, तू म्हण पुढं जना. जे जना पुढं म्हणायच्या, जनाबाई म्हणायच्या पांडुरंग तळीला सखा श्री हरी, दळण तळीला सखा श्री हरी, हाळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. हो गावुनी स्वरात दासी जणी जय घरात, हो गावुनी स्वरात दासी जणी जय घरात, दळण तळीला सख्या श्री हरी, दळण तळीला सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. वार बाबा. जनाबाईला दळू लागला, दळता दळता त्याची गोदडी गोंगडी राहिली. परमात्मा गेला आणि आळ जनाबाईवर आला. पण मला सांगायचंय का तू जर माझ्या अंतकरणात असला गड्या आणि जर वसला तर मला जाग ठेवतो. आणि मग काय होतं याचा परिणाम हे लय गोड सांगायचंय मला, तेवढंच द्यायचं आणि थांबायचंय. जनाबाईवर आळ आला, जनाबाईनं त्याचं चिंतन चालू केलं. पण किती गोड चिंतन आहे ते विठ्ठला. ए माय बापा ऐक ना, अरे ऐक ना, वेळ आलीच माझ्यावर, पण तुझं चिंतन नाही गड्या मी सोडणार, तुला सोडणार नाही मी. हा भले तू माझी बाजू घेत नसतील ना, दगड काळजी आहेस तू, चांगला नाहीस तू, शिव्या घातल्या जाणार. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, तुझे निघाले मडे. म्हणजे या शिव्या आत्ताच्या नाही, या गाथ्यातल्या जणाच्या शिव्या आहेत. रांडकीच्या, मेलिया, मुर्दा बशिवला, या काय आत्ताच आहे का माय? जुनच आहे सगळं परंपरा. तुम्ही गाथेत वाचणाऱ्या बाया आहेत, लई गोड आहेत. जनाबाईनं त्याला तो परमात्मा म्हटला, नको 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 जना बस, एवढे फुलं नको टाकूच म्हणले, आता बस कर. जना कळालंय देवा, अरे तू माझ्या हृदय असेल. ज्या वेळेला मला झाडलोट करायची वेळ येतो त्यांना झाडलोट करी जणी केर भरे चक्र पाणी. तू जीव लावतोस रे, तू माझा अंतकरणातला भाव आहे, तुझं चिंतन माझ्या मुखाला आहे ना गड्या, तू मला सोडत नसतो, मला पक्क कळालंय. जनानं ज्या वेळेला देवाचं चिंतन करावं, सुळाचं पाणी करण्याची ताकद त्या परमात्म्यात होती. फक्त त्यानं एवढंच पाहिलं का भाव किती आहे गड्या तुमचा. देव पाहत असतो, देवाकडे मागू नये. मग त्या वेळेला जनाला मागता आलं असतं. जना म्हणू शकत होती, हे देवा, हे समोर जेवढे दिसतात ना, मला जेवढे त्रास देणार आहे ना, धडाधड पडू दे आणि एवढे जे मुर्दे बसू दे म्हणले. जना म्हणलेच नाही, मागितलंच नाही. जनानं काय मागितलं, देवा मला जगायचंय तर तुझ्यासाठी, मरायचंय तर तुझ्यासाठी. मला कोणीच नाही, डोईचा पदर खांद्यावर घेतला आणि तुझ्यासाठी मी जीवन जगतेच गड्या, मला परवा नाही कोणाची, मला कोणीच नको. हा भाव जनाचा होता. तुकोबाराय म्हणतात, देवाकडे हे मागितलंय आमच्या मागच्या लोकांना, आमच्या मागच्याने तेच मागितलंय. पहिले संत सावताबाबानं काय मागितलंय, काहीच नको देवा तुझं, तू माझ्या मळ्यात ये, मला काम धंदा करू लाग, माझी अजिबात मूळची इच्छा नाही, फक्त तू ये. आणि आलास ना, दर्शन झालं ना, तुला जावं वाटलं जाय, मी जाय म्हणत नाही, तुला ये म्हणत नाही. तूच कांदा आहेस, तू मिरची आहेस, तू लसूण आहे, देवा सगळं काही तूच आहे.
देव इतका गोड करायचा आहे. आता संक्रांतीचा सण आलाय बघा, एकमेकाच्या हातावर आता तिळगुळ देणार आणि गोड गोड करणार आहे. असा गोड देव करायचा, इतका गोड करायचा आहे माऊल्या हो देव. देव तिळे आला पाहिजे. गोड गोड जीव झाला, गोड गोड जीव झाला, गोड गोड जीव झाला, गोड गोड जीव झाला. देव तिळी आला, देव देव तिळी आला, देव तळी आला, देव देव तळी आला. गोड गोड जीव झाला, गोड गोड जीव झाला, गोड गोड जीव झाला, गोड गोड जीव झाला. गोडे गोड जीव झाला, हो साधला हा परमेश्वर, साधला हा परमेश्वर. या वा, मकर संक्रांतीला देव इतका गोड करायचा आहे, हा पर्व काळ साधवायचा आहे. हेच तुकोबराय करतायत. तुकोबराय बाकीचं काही नाही मागत. अरे इथंच राहायचंय, इथं राहून त्या देवाला जसं पाहिजे तसं आपण बनवायचंय. ज्या रूपात तुम्ही मागाल त्या रूपात तू यायला तयार आहे. बाप म्हणलं तर बाप होतो, माय म्हणलं तर माय होतो. एकच अभंगाचं टोक सांगतो आणि थांबतो, लगेच लगेच थांबतो. देवाला संतांनी जसं जनाबाईनं बाप केलं, माय केलं, बाप केलं, तसं तुकोबरायानं त्याला सर्वस्व केलंय. कोणाला? त्या पांडुरंगाला सर्वस्व केलंय. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वितगोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल सगळं काही माझं आहे. भाऊ बहीण चुलता माय बाप सगळं नातं विठ्ठला मी तुझ्याशी जोडलंय. मला या व्यतिरिक्त काही नको. तुझं नाव मला फक्त राहू दे, अंतकरणामध्ये राय. माझं मन असं आहे ना गड्या, माझंच नाही प्रत्येकाचं मन आहे. मन गायीसारखं आहे, जनावरासारखं आहे. एका कवयित्रीनं लय गोड गायले गड्या. मला नव्हती ती कविता, पण तुम्हाला होती. त्या कवयित्रीनं गोड कविता केलेल्या आहेत, पाठ्यपुस्तकात होती तुम्हाला. ती कवयित्री म्हणते, ऐका ना, हे मन कसं आहे, हाकलून दिलं तर पुन्हा पिकावर येतंय. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, पिकातलं ढोर, उभ्या पिकातलं ढोर. ती कसं आहे, जनावरासारखं म्हणले. किती हाकलं तरी पुन्हा पिकावर येतं. या मनाला माझ्या आळा घातला पाहिजे, हे मन आळवलं पाहिजे, हे मन देवा तुझ्या चरणावर लीन केलं पाहिजे गड्या. म्हणून याला थांबव कुठंतरी, आडमध्ये तुझं सुदर्शन चक्र टाक आणि मला तिथंच राहू दे. अशी भूक मला आहे, याचीच भूक मला आहे. आणि ही भूक मला लागल्यामुळं देवा याची मी वाट पाहत होतो. कधीतरी देवा तुझ्याकडे येईल गड्या आणि तुझ्याकडे एवढं मागल, ते मागणं माझं मागितल्याच्या नंतर मी तृप्त होईल. जेवण केल्यानंतर जसा माणूस तृप्त होतो ना, देवा एवढं तुम्हाला जर दिलंस ना, बस मला या व्यतिरिक्त. तुका म्हणे भोज, 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 तुका म्हणे
मने भोजे मग मी नाचे ना मग मी नाचे ना निरालाच्या मग मी नाचे ना निरालाच्या तुम्ही वसोने अंतरे वसोने अंतरे तुम्ही वसोने अंतरे वसोने अंतरे मग मी नाचेल निरलते मग मी नाचेल निर्लजे तुम्ही वसोनी अंतरी वसोनी अंतरी तुम्ही वसोनी अंतरी तुम्ही वसोनी अंतरी तुका म्हणे भोजे मग मी नाचेन आनंदे मी मग त्या आनंदामध्ये निर्लज्ज होऊन नाचेल गड्या अशा आशयाचा गोड असा अभंग तुकोबरायाच्या मागणीचा होता. थोडा आपल्याला जेवढा वेळ मिळाला याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित. एकदा मोठ्या प्रमाणात देवाचं भजन करायचं. भजनानंतर आपल्याला लगेचच थांबायचं आहे म्हणून चालीवेली सगळ्या आपण थांबवलेल्या आहेत. विठोबार विठोबार खुमाई बार कुमार बार 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 खुमाई ओ बार कुमार बार खुमाई हेलो बार कुमार बार खुमाई बार कुमार बार खुमाई ओ बार कुमार बार खुमाई बार कुमार बार खुमाई एक 2 मिनिटं यांचं पूजन होईपर्यंत बोलतो फक्त. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही वसुने अंतरी मज जागवा निर्धारी या अभंगावर तुकोबरायाचं मागणं. असो बोलता बोलता कधी 11 वाजले कळाले नाही. परंतु आत्ता महाराजांनी माझ्याकडं काही पैसे आणून दिलेत. 511 रुपये आहेत त्यात. कोणाचे? हरिभक्त पारायण विठा आई यांनी हे पैसे काय कारणास्तव दिलेत तर आईचं मत असं आहे विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथाचं मंदिराचं काम चालू आहे. हा जो तुमच्या पुढं शरीर बोलत होतं हा आवाज ज्यातून येत होता हा तिथं पाणी मारायला आहे सेवक आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये निवृत्तीनाथाचं मूर्तीचं मंदिर प्रथमतः होत आहे. मूर्तीचं मंदिर नाही. त्र्यंबकेश्वरला समाधी आहे. समाधीनंतर निवृत्तीनाथाची मूर्त नाही आणि त्या मूर्ती बसावी अशी एक ह्या सकल सगळ्या संत मंडळीची अपेक्षा झाली. मग करायचं मग कुठं करायचं मग म्हटले तुला बरे कीर्तनं विर्तनं लागतात म्हटले. मग तो या कीर्तनाचे पैसे घरी येऊन आणि बायकोला साडीन पोरायला कपडे घेण्यापेक्षा मग मंदिर बांधत्याचं. मी नाही सांगितलं. हे शरीराला जे मिळतं ना ह्या पैशामधून प्रपंच करण्यापेक्षा
आहेत, अण्णा आहेत, तात्या आहेत, ही सगळी जी मंडळी, माऊली महाराज आहेत, ऋषी महाराज आहेत, इंगळे बाबा, सगळ्यांना माहिती आहे, मागं सगळ्यांना जवळपास माहिती आहे. मग ही जे तुमचे धर्माचे जे पैसे आहेत तुमच्या धर्माकरता लावले पाहिजे, म्हणून भव्य असं मंदिराचं गोड काम चालू आहे. आणि त्या मंदिराचा स्लॅब झाला, पण शिवगिरी बाबा पूजनाला आलेले होते आणि आदरणीय बाबा एक शब्द बोलून गेले, तेवढा सांगतो. बाबा म्हटले, सगळं मंदिर जरी तुम्ही कौतुकानं बांधायचा प्रयत्न केला, साक्ष पाटील आहे तिथं, मंदिर एकट्याच्यानं होत नसतं, त्याला थोडीफार का होईना भीक मागावीच लागते. राजावर भीक मागायचीच वेळ आली नाही, बरोबर मायात झोळीमध्ये आईनं दान टाकलं. हीच भीक पुढं करायचं, हात पुढं करायची वेळच येऊ देत नाही दादा. निवृत्तीनाथ दादानं नाहीच येऊ दिली, बरोबर जोळीमध्ये भीक पडली. आणि हेच भीकेचा पैसा कळस पूर्ण होईल. यानं जोळी घ्यावाच लागते. तुम्ही लय मंदिरं बांधलेत आतापर्यंत. आता आपण देवी मंदिराचा पाया घेतला, त्यावेळेला आपण होतो सगळे, भूमिपूजनाला होतो आपण. त्यावेळेला काय ठरलं की प्रत्येकाचा 2-2 रुपये टाकावं लागतील एकट्यानं. लय करोडपती लोक आहे, लय मंदिरं बांधतील. ते तर मंदिर बांधता येत नसतं दादा, थोडं भीक द्यावं लागतं. म्हणून आई, तुमचं हे निवृत्तीनाथाला दान पावलं त्या दिवशी नव्हती. वा आई सरकारचा एकदा भक्त गड्या, आई गोड आहे. ये मग मंदिरावर आलं का याचं एक पातळ घेईन आमचं पाटील तुम्हाला. असं आता मुख्य विषय आपला एक बाकी आहे, तेवढा फक्त आपल्याला चघळायचं 1-2 मिनिटासाठी. जी मंडळी आपल्याकडं एवढ्या दूरवरून आलेली आहेत, मी पहिल्यांदा बोललो, श्रीमद गीता ही बोलकी आहे. आपण पहिल्यांदा बऱ्याचशांनी पाहिले, पण बऱ्याचशांनी पाहिलेले नाहीत. म्हणून ती आपल्याला ही श्रीमद गीता कशी बोलते हे त्याचं प्रात्यक्षिक सांगतील. आम्ही सगळे खाली बसू. खाली बसल्याच्या नंतर कृपया फक्त तुम्ही उठू नका 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं आमचं भजन झालं, सगळी मंडळी खाली बसणार आणि खाली बसल्यावरती आपल्याला ती श्रीमद गीता कशी बोलते ते अगदी 2 मिनिटामध्ये सांगणार आहेत. म्हणून झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून, सेवेमध्ये जर बाबा काय उन्नपात झालं असेल, एखादा शब्द आकडा तिकडे गेला असेल तर ते बोबडं बोल माझं परत घेतो. आणि जे चांगलं असेल ते माझ्या श्रीगुरूंचं होतं. म्हणून झालेली सेवा श्रीगुरूचरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली. हा विठ्ठल.